नीट परीक्षा पेपर फुटीची क्रोनॉलॉजी उघड. पुणे ते राजस्थान पेपर फुटीचं कनेक्शन. ब्युटिशियन मनीषा पेपर फुटीची एजंट. पुण्यातल्या सुखसागर नगरमध्ये ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे गेल्या 2 वर्षापासून नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत होती. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांचा धनंजय लोखंडेशी संपर्क करून देण्याचं काम वाघमारे करायची. नीटच्या परीक्षार्थींना हेरून ती लाखो रुपयांच्या बदल्यात नीट पेपरची विक्री करायची. आरोपी धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातल्या चॅट्समधून नीट पेपरफुटीच्या रॅकेटचा उलगडा झालाय. एजंट मनीषा वाघमारेनं अहिल्यानगरच्या धनंजयला पेपर दिला. धनंजयनं नाशिकच्या शुभमकडे हा पेपर पोहोचवला, तर शुभमनं पुढे गुरुग्रामच्या यश यादवला पेपर विकला. यश यादवनं जयपूरच्या जमवार रामगड इथल्या मांगीलाल आणि दिनेश बिवालकडे पेपर पोहोचवला. मांगीलाल बिवालनं हा पेपर आपल्या मुलांना दिला. सिकरमध्ये शिक्षण घेत असलेल्या मांगीलालचा मुलगा विकासनं आपल्या मित्रांना पेपर विकला. नीट पेपर फुटी प्रकरणातली प्रमुख आरोपी असलेल्या मनीषा वाघमारे हिने 2 वर्षापूर्वी फेसबुकवरती आपल्या पाल्याला स्पर्धा परीक्षेत मदत करण्यासाठी एका व्यक्तीची मदत घेतली होती. त्यासाठी तिने लाखो रुपये दिले होते. मात्र या सगळ्या प्रकरणात तिची फसवणूक झाली. त्यामुळेच नंतर नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये तिने रस घेतला. यातून मिळणारे पैसे आणि त्याचबरोबर सहज उपलब्ध होणारे पैसे आणि विद्यार्थी हे सगळं लक्षात आल्यानंतर तिनं स्वतः नेटच्या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये सहभाग घेतला, तोही हिरिरीनं. पेपर विक्रीसाठी परीक्षार्थी विद्यार्थी हिरण्याची जबाबदारी मनीषा वाघमारेवर होती. पेपर विकत घेणाऱ्याची आर्थिक क्षमता पाहून ते परीक्षार्थीकडून पैसे घ्यायचे. काही परीक्षार्थींकडून 25,000 तर काहींकडून 10 लाख घेतल्याचं तपासात उघड झालं. काही श्रीमंत विद्यार्थ्यांकडून तब्बल 25 लाख रुपये घेतल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मनीषा वाघमारेनं पुण्यात विद्यार्थी गोळा केले. यातील अनेक विद्यार्थ्यांना PV कुलकर्णी यांनी पुण्यातच प्रश्नपत्रिका दिल्या असा संशय तपास यंत्रणांना. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात काही धक्कादायक बाबी उघड झाल्यात, ज्यात PV कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांनी एका क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नोटबुकमध्ये प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आधीच लिहून दिलेली होती. हे दोघेही नीटचा पेपर सेट करण्याच्या कमिटीवर असल्यामुळे त्यांच्या विषयाचे प्रश्न कुठले असतील या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांनी या विद्यार्थ्यांना केलेलं होतं. आणि या विद्यार्थ्यांकडून मिळणारे पैसे जे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी मनीषा वाघमारे हिच्या नावानं एक अकाउंट जे आहे ते काढण्यात आलेलं होतं. या अकाउंटवर विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारण्यात आले. महत्वाचं म्हणजे सीबीआयनं आता हे अकाउंट सीज केलेलं आहे. अशा घटना एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या पद्धतीच्या वागण्यामुळे जर होत असेल तर ते निग्लेक्ट करून सोडत अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष पण देत नाहीये. अशा गोष्टीला आम्ही जास्त महत्व पण देत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर चुकीचं काम केलं असेल त्याला फासावर चढवा, आमचं काही म्हणणं नाही. दरम्यान मनीषा वाघमारेचा पती संजय वाघमारे हा डेंटिस्ट आहे. सीबीआयनं त्यांच्या रुग्णालयाची तब्बल 12 तास झाडाझडती घेतली. तसंच रुग्णालयाचे CCTV तपासण्यात आले. देशभरात अनेक पातळ्यांवर सुरू असलेल्या तपासातून लवकरच मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.